आणि यानंतर बातमी आहे पुण्यामधली। पुणे शहरामध्ये डुकरांच्या मृत्यूचं सत्र सुरू झालंय। पुण्यामधल्या कोथरूडमधल्या भारतीनगर भीमले टॉवर ड्रेनमध्ये अनेक मृत डुकर सापडले आहेत, त्यामुळे परिसरामध्ये चिंता आहे। पण या डुकरांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। पुणे महानगरपालिकेनं मृत डुकरांचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत, परंतु तपासणी अहवाल अजूनही यायचा आहे। आणि या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी सूरज कसबे यांच्याकडून। सूरज, कविता, एकीकडे पुणे जिल्ह्यामध्ये जिबेस गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच आता दुसरीकडे हे नवं संकट पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये येऊ पाहते। या परिसरामधील जो भीमले टॉवर आहे, या नाल्या टॉवरच्या जो बाजूला जो एक नाला आहे, या नाल्याच्या परिसरात जवळपास आत्तापर्यंत 25 पेक्षा अधिक डुकरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते। गेले अनेक आठवड्यांपासून हे डुकरं याच नाल्यामध्ये मृतावस्थेत पडले होते। त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने या डुकरांचे जे नमुने ते राज्याच्या पशुवैद्यकीय विभागाकडे पाठवले होते। मात्र या डुकरांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची अद्याप देखील कुठल्याही प्रकारची माहिती समोर आली नाही आहे। या डुकरांच्या मृत्यूमुळे या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आल्याचं एकूणच पाहायला मिळतं, कारण या डुकरांमुळे संसर्गजन्य आजार होण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे एकूणच काय, जर पुणे महानगरपालिकेचा जो वैद्यकीय विभाग आहे या प्रकरणी आता लक्ष घालून या डुकरांच्या मृत्यूला नेमकं कारण कुठलं हे पाहिलं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सूरज।